नर्मदेची ओळख अशी झाली की मी ह्या मुंबईच्या वस्त्यांमध्ये काम करत असताना फार मोठी विक्रोळी पार्क साईडची 80,000ची वस्ती वगैरे इथे सतत असं जाणवत गेलं की एकेका गोष्टीसाठी हक्कासाठी लढत असताना पण ह्या लोकांना अशा परिस्थितीत का राहावं लागतंय की कुठून तरी ग्रामीण क्षेत्रातून त्यांचं विस्थापन केलं जातं, विस्थापन होतं, आर्थिक असो सामाजिक असो, आणि मग त्यांना इथे येऊन अशा परिस्थितीमध्ये जगावं लागतं. तर मग तिथे जे काही आवश्यक आहे त्या ग्रामीण क्षेत्रात ज्या मूळ गावांमध्ये ते करणं आवश्यक आहे. म्हणून मग मी निर्णय घेत 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 शेवटी मी मध्ये युनिसेफचं मी कार्य केलं. ICDS अंगणवाडी योजनेवरती वगैरे रिपोर्ट्स करून दिले, कोकणाचा अभ्यास केला, रत्नागिरी सिंधुदुर्गचा, आणि मग मी ठरवलं तेव्हा मी गुजरात निवडलं. आणि गुजरातच्या एकूण उत्तर पूर्व गुजरातची जी आदिवासी पट्टी आहे, बनासकाठा ते डांग या पट्टीमध्ये काम करणं ठरवलं. मग मी अहमदाबादच्या एका सेतू नावाच्या संस्थेशी जोडले आणि तिथेच अहमदाबादमध्ये एका जुन्या 40 वर्ष जुन्या घरामध्ये मला अगदी फुकट राहायला मिळालं. सुंदर तिथे मोर यायचे, वानरं यायची, नाचायची, असं ते घर होतं. आणि तिथून मग दरवेळेला रात्रभर प्रवास करायचा, डांगला पोचायचं, परत रात्रभर प्रवास करून 2 दिवसानंतर यायचं, रात्रभर प्रवास करायचा, साबरकाठाला पोचायचं, तिथे भिलोडासारख्या तालुक्यात राहायचं, असं सगळं होतं. पण ते खूप चॅलेंजिंग वाटलं मला. आणि त्या ह्याच्यात कार्य करत असतानाच एकदा एक सर्व्हायवल या इश्यूवरती म्हणजे जगण्याच्या अधिकारावरती एक छोटंसं संवाद आयोजित केला होता. तिथे एकतर नर्मदेच्याच योजनेवरती काम करणारे अत्यंत वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा त्या समूहाशी जोडलेले होते, ज्याच्यामध्ये रजनी कोठारी होते, ज्याच्यामध्ये इतर अनेक अशी सामाजिक कार्याबद्दल लिहिणारी, आंदोलनांबद्दल लेखन करणारी असे होते. पण त्यांच्याशी ऐकता ऐकता एकूण नर्मदेची कहाणी कळली की काही विचार झालेला नाही आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर विस्थापन होणार आहे, इतके आघात होणार आहे. आणि मग तिथे एक वकील आल्या होत्या मॅडम वसुधा धागंबार म्हणून नागपूरच्या, आणि त्यांना तिथे जायचं होतं. त्या म्हणाल्या मेधा तू चल माझ्याबरोबर, तिथे काय करावं हे मला निर्णय घ्यायचा आहे. मग मी 2.5 दिवस त्यांच्याबरोबर चालत 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 गेले आणि आम्ही बघितलं की आदिवासींना माहिती सुद्धा नाही आहे की धरण काय आहे, कधी मांडलं जाणार वगैरे. अशा परिस्थितीमध्ये एक 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 विचार मनात येत गेले. आणि तिथून बाहेर येताना पहिलं गीत सुद्धा मी त्या बसमध्येच लिहिलं, खडखडत खडखडत जी बस बाहेर येत होती. आणि ते आमचं पहिलं आंदोलनाचं गाणं ठरलं, धरण आलं ग धरण आलं, घरं शेतनी गावं भी गेलं, असं.